नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेद्ययन्त्यापो न शोषयति मारुतः। भगवद्गीतेतल्या या श्लोकाची आठवण होण्याचं कारण महाराष्ट्राचा दादा गेला। अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं। बारामतीत सकाळी घडलेल्या दुर्घटनेमध्ये ही बातमी नक्की झाली तेव्हा अख्खा महाराष्ट्र शोकाकुल झाला। दरम्यान या घटनेच्या मागे घातपात आहे का याची चौकशी व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून व्हायला लागली आणि त्याच्यावर उत्तर देण्यासाठी स्वतः शरद पवारांना पुढे यावं लागलं। घडलेली घटना हा अपघात आहे, घातपात नाही या शब्दामध्ये शरद पवार यांनी सर्व प्रकारचं संशयाचं मळभ दूर केलं आहे। याचं राजकारण होऊ नये अशी एक अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे। आपण ज्याला घडवलं त्याच्या अंत्यसंस्काराची अर्थी आपल्या समोर उठावी यापेक्षा थोरांना मोठी वेदना कुठलीच नसते। देशात राजकारण नाही, हा निवड अपघात आहे। त्याच्या यातना महाराष्ट्राला आम्हा सर्वांना सुचत असतं। कृपा करून इथं राजकारण आणू नये एवढंच सांगायचं। अजित पवार यांच्या निधनानं अवघा महाराष्ट्र सुन्न झाला। विजेच्या चपळाईनं महाराष्ट्रामध्ये प्रचार करण्यासाठी फिरणाऱ्या अजित पवार यांचं विमान बारामतीतल्या निवडणूक प्रचाराच्या दरम्यानच कोसळलं। जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या प्रचाराच्यासाठी अजित पवार बारामतीमध्ये पोहोचले होते। दरम्यान त्यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी विद्याप्रतिष्ठान या पवार कुटुंबियांच्या शैक्षणिक संकुलाच्या इथं पार्थिव आणलं जातंय। त्याची ही ताजी दृश्य आपण पाहतोय। आज रात्री 8 वाजेपर्यंत हे अंत्यदर्शन सुरू राहील। मात्र ज्या पद्धतीची गर्दी आहे ते पाहता अंत्यदर्शन पूर्ण रात्रभर जरी सुरू राहिलं तरीही आश्चर्य वाटणार नाही। या निमित्तानं आमचे प्रतिनिधी विजय चिडे उपस्थित आहेत, त्यांच्याशी आपण संपर्क करतोय। विजय चिडे, आता आपण जिथे आहात स्वाभाविक आहे तिथली परिस्थिती अत्यंत शोकाकुल असणार। तिथे असलेल्या प्रत्येक माणसाच्या मनावर मनाचं ओझं आहे। अनेक आठवणी निश्चित दाटून आलेल्या असतील। तिथल्या परिस्थितीत प्रत्येकालाच बोलतं करणं शक्य नाही, पण तुम्ही आता किमान तुमच्या सोबतच्या कॅमेरामनच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना हे दाखवू शकलात की तिथल्या संपूर्ण वातावरणामध्येच शोक किती भरलाय तर खूप बरं होईल। नक्कीच प्रसाद सर, जर पाहायला गेलं मी रुग्णालयाच्या बाहेर या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न करेन की नागरिक कशा प्रकारे या ठिकाणी आक्रोश जे आहे तो व्यक्त करत आहे। अजितदादा अमर रहे अशा घोषणा ज्या आहेत त्या या ठिकाणी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि अजितदादा गेल्याने या ठिकाणची कशी पोकळी जी आहे ती निर्माण झाली असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येते। आणि त्यामुळे या ठिकाणचे जे आहे ते कार्यकर्ते जे आहे ते मोठ्या प्रमाणे या ठिकाणी झाल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मोठा आक्रोश जो आहे तो या ठिकाणी कार्यकर्त्यांनी केला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। काही कार्यकर्ते माझ्यासोबत काय सांगाल, कसं भावूक झालेले आहेत? दादाबद्दल खूप वाईट वाटतंय। दादा निघून गेलेले आहेत। आज आमचं इंदापूर तालुक्याची दादा म्हणजे सावली होती। आमचे मामा नगरसेवक जरी घ्यायचं हे करायचं म्हणलं, उभा करायचं म्हणलं तर दादांना विचारल्याशिवाय करत नव्हते। काय एकही शब्द दादांनी टाकल्याशिवाय इंदापूर तालुक्याचा हालत नव्हता। आज इंदापूर तालुक्यामध्ये दादांबद्दल हळहळ झाली आहे। आणि या ठिकाणी बघू शकतो सर कशा मोठ्या प्रमाणे जे आहे ते नागरिक या ठिकाणी आहे आक्रोश जो आहे तो त्याचा व्यक्त करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। माझ्यासोबत आपण देखील काही जण आहेत।
सर, आपण या ठिकाणी बघू शकतो कशा पद्धतीने जे आहे ते कार्यकर्ते भाऊक झालेले अश्रू अनावरती आल्याचे पाहायला मिळतात. मी रुग्णात ज्या वेळेला बारामतीकरांना आपल्या परिसरात विमानाचा अपघात झालाय असं कळलं तेव्हा त्यांना पहिल्यांदा तर विश्वासच बसला नाही की हा अपघात अजित पवार यांच्या विमानाला होऊ शकतो. आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर जेव्हा संबंधितांशी बोलण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा प्रत्येकाचा हुंदका फुटत होता. दादा आपल्यामध्ये नाहीत. हो आमच्या मध्येच आहेत दादा, आज बी आहेत उद्या बी आहेत. दादा आमच्या मध्येच आहेत, आज बी आहेत उद्या बी आहेत. दादासाठी आम्हाला दादा पाहिजेत. आज बी आमचे दादा आमच्या मध्ये आहेत, उद्या बी आमच्या मध्ये आहेत, बारामती आमच्या मध्ये आहेत. दादा आमच्या मध्ये आहेत, अजून बी आहेत. आमचे दादा दे परत देवा रे देवा, असं का केलं माझ्या वडिलांनंतर मी आज माझे वडील गेले तेव्हा मला एवढं दुःख राहिलं. दादा तुम्ही खरंच खरंच अहो मी कुणाच्या मागे उभं राहू. दादा आज ते बारामतीत, आज बारामती करायला दादा भेटायला ते, परंतु दादाच्या काचा घाला दादावर घातला आणि आज दादा आम्हाला सोडून गेले. आयुष्यभर दादा आमच्यामध्ये असतील, पुढेही आमच्यामध्ये असंच आमच्या मनामध्ये दादाविषयी प्रेम असेल. दादा आमच्यावर अत्यंत बारामतीकरावर प्रेम करत होते. माय माऊलीला मायशिवाय बोलत नव्हते. आज आमच्यामध्ये दादा असते तर अजून काय गोष्टी झाल्या असत्या. दादा नाही आमची पुकरी कोणी भरून काढणार नाही. ओ दादा, ओ आपण पाहिलं तर या ठिकाणी सर्वजण जे आहे ते कार्यकर्ते त्यांना रडू कोसळलेला आहे. खरं तर वृत्तांकन करत असताना आम्हाला देखील कंठ फुटत नाही अशी परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ही वेदना इतकी खोलवर आहे की आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांना सुद्धा आवंढा गिळता आला नाही. छगन भुजबळ हे अजित पवार यांच्या सोबत मंत्रिमंडळात असलेलं एक व्यक्तिमत्व. राजकीयदृष्ट्या दोघांमधलं तसंही संवादाचं वातावरण कमीच, पण झाल्या प्रसंगामध्ये भुजबळांनी सगळ्यात आधी दुर्घटनास्थळ गाठलं, घडलेल्या घटनेची माहिती घेतली आणि त्यांनाही झाल्या प्रकाराचा धक्का सोसवता आला नाही. या बाबतीमध्ये काही बोलणं हे चुकीचं आहे. मी फक्त बघितलं ते तुम्हाला सांगितलं की एअरस्ट्रिप कुठे आहे आणि ते उतरलं कुठे, धडकलं कुठे. बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पोलीस आणि इतरांनी चौकशी करण्याच्या गोष्टी, त्याच्यावर मी मत काही देणं हे बरोबर नाही. महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार अस्तित्वात आलं ते अजित पवार यांच्यामुळे सुद्धा. एका बाजूला एकनाथ शिंदे आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार यांची सोबत घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य शकट हाकायला घेतलं. आज त्यातला एक सहकारी अचानक निघून गेला. सुनेत्रा पवार यांचं सांत्वन करताना थोड्याशा मागच्या खुर्चीवर बसलेले देवेंद्र फडणवीस आपण पाहतोय. सुप्रिया सुळेंच्या उजव्या हाताला बसलेले आपल्याला दिसत आहेत ते एकनाथ शिंदे आणि समोर आहेत ते महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत. यांची देहबोली, यांचे चेहरे, बसलेला हादरा किती कमालीचा आहे ते दाखवून जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या देहबोलीतून बरंच काही न बोलता व्यक्त होत आहे. बारामतीत पोहोचून या सगळ्यांनी सुनेत्रा पवार यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. पवार कुटुंबाचं सांत्वन केलं, पण अर्थात ते फक्त शब्दात, भावना त्याच्या पलीकडच्या आहेत. ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासामध्ये अतिशय महत्वपूर्ण योगदान ते देत होते,
अशा काळामध्ये त्यांचं निघून जाणं हे अविश्वसनीय आहे, मनाला चटका लावणार आहे. माझ्याकरता तर वैयक्तिक एक दमदार आणि दिलदार अशा प्रकारचा मित्र या ठिकाणी सोडून गेलेला आहे. मी असेन, मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, आम्ही टीम म्हणून काम केलं, टीम म्हणून काम करतो. आमच्या वेळाही कामाच्या वेगवेगळ्या, आम्ही पहाटे उशिरापर्यंत काम करतो. अजितदादा पहाटे लवकर काम सुरू करतात, देवेंद्रजी दिवसभर काम करतात. आणि अजितदादांनी 6-6 वाजता देखील अपॉइंटमेंट दिलेल्या अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी पाहिलेल्या आहेत. अतिशय वेळेचं महत्व आणि वेळेचं भान ठेवणारा नेता हरपलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्या पदावर दुसऱ्यांदा बसवण्याच्यासाठी, महायुतीचं सरकार स्थापन करण्याच्यासाठी अजित पवारांनी कसलेही आढेवेढे घेतले नाहीत. आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वालाही ते पसंतीचे नेते वाटायचे, भरवशाचे नेते वाटायचे. अशातच अजित पवार यांच्या निधनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही धक्का बसलाय, तो त्यांच्या शब्दात. महाराष्ट्र में दुखद विमान दुर्घटना हुई है. इस दुर्घटना ने महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजीत पवार जी और कुछ साथियों को हमसे छीन लिया है. अजीत दादा ने महाराष्ट्र और देश के विकास में अपना बड़ा योगदान दिया है. विशेष रूप से गांवों के जीवन को बेहतर बनाने के लिए उन्होंने हमेशा आगे बढ़कर काम किया. मैं अजीत पवार जी के परिवार के प्रति संवेदना व्यक्त करता हूं. जिन साथियों को हमने इस हादसे में खोया है, इस पीड़ा की घड़ी में हम सभी उनके परिजनों के साथ हैं.